जालन्यात आज कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सची बैठक संपन्न झाली। भारतीय जनता पार्टीने कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव प्रवीण खंडेलवाल यांना उमेदवारी जाहीर केल्याने व्यापारी वर्गात आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। या उमेदवारीचे पदाधिकाऱ्यांनी स्वागत करत भारतीय जनता पक्षाचे आभार व्यक्त केलेत। या पार्श्वभूमीवर आज जालन्यात व्यापाऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती। ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीने राष्ट्रीय स्तरावर व्यापारी प्रतिनिधीला उमेदवारी दिली आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यात सुद्धा भारतीय जनता पक्षाने जागेसाठी व्यापारी प्रतिनिधीला उमेदवारी द्यावी, जेणेकरून व्यापाऱ्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यास मदत होईल, अशी मागणी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सतीश पंच यांनी केली आहे। काय म्हणून बैठक आयोजित केली व्यापाऱ्यांची? आज जालना जिल्ह्याची एक कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेड असोसिएशनची आज एक बैठक आमची संपन्न झालेली आहे। यामध्ये एक खुशीचा वातावरण होता। या खुशीमध्ये भारतीय जनता पार्टी यांनी आमचे एक व्यापारी प्रतिनिधी, राष्ट्रीय नेता, कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेड असोसिएशनचे सेक्रेटरी श्री प्रवीणजी खंडेलवाल यांना उमेदवारी दिली आहे। या अनुषंगाने एक जल्लोष, एक उत्साहाचं वातावरण आमच्या व्यापाऱ्यामध्ये आहे। या अनुषंगाने आज आम्ही एक जिल्ह्याची मीटिंग घेतलेली आहे। तसं महाराष्ट्रामध्ये अजून उमेदवारी फायनल झालेली आहे भाजपची, तसं मोदी साहेबांना तसं आवाहन करणार का तुम्ही जालन्यातून एखाद्या व्यापाऱ्याला उमेदवारी द्या म्हणून? ज्याप्रमाणे राष्ट्रीय स्तरावर व्यापारीला आपण प्रतिनिधित्व दिलेलं आहे, त्याचप्रमाणे आता पुढे देखील महाराष्ट्रामध्ये देखील व्यापारी प्रतिनिधीला उमेदवारी देण्यात यावे, जेणेकरून पार्टीचा तर फायदा होणारच आहे, पण आमच्या व्यापारीचा देखील फायदा होणार आहे। आता आमचे म्हणणे ऐकणारा माणूस जेव्हा आतमध्ये जातो तेव्हा व्यापारीच्याकडे लक्ष राहतो आणि शासनाच्या निदर्शनात आणून देतात। आणि आता आम्हाला बार बार पत्रव्यवहार शासनाला करायची गरज पडणार नाही।